तर शरद पवारांच्या गटाला स्वतंत्र मान्यता देण्यात आलेली आहे। म्हणजे शरद पवार गट हा स्वतंत्र गट असेल। उद्यापर्यंत शरद पवार गटाने पक्षासाठी काही नावं आणि चिन्ह त्यांना कळवायला सांगण्यात आली आहे। शरद पवारांच्या गटाला आता स्वतंत्र अशी मान्यता देण्यात आली आणि उद्यापर्यंत शरद पवार गटानं पक्षासाठी काही नावं आणि वेगळी चिन्ह सुचवण्यास निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे। राष्ट्रवादीचं घड्याळ हे चिन्ह आणि पक्ष अजित पवारांना निवडणूक आयोगाने दिलेला आहे, तर शरद पवारांच्या गटाला स्वतंत्र अशी मान्यता देण्यात आलेली आहे। उद्यापर्यंतचा वेळ दिलेला आहे आणि अजित पवार यांचीही पहिली प्रतिक्रिया आलेली आहे। मी हा निर्णय अगदी नम्रपणे स्वीकारतो अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिलेली आहे। तर शरद पवार गटाला 3 पर्यायी चिन्ह पाठवण्यासाठी 7 फेब्रुवारी दुपारी 3 पर्यंतची वेळ देण्यात आलेली आहे। शरद पवारांच्या गटाला स्वतंत्र मान्यता देण्यात आली आहे। उद्यापर्यंत शरद पवार गटाने पक्षासाठी काही नावं आणि चिन्ह कळवावीत असं त्यांना सांगण्यात आलंय आणि उद्यापर्यंत पक्षाचं नवं नाव न सुचवल्यास अपक्ष म्हणून त्यांना मान्यता दिली जाईल। मात्र उद्यापर्यंत शरद पवार गटाला पक्षासाठी काही नावं आणि चिन्ह मात्र निवडणूक आयोगाला कळवावी लागणार आहेत। सध्या घड्याळ राष्ट्रवादी पक्ष अजितदादांना मिळालेला आहे, तर शरद पवार यांच्या गटाला स्वतंत्र मान्यता देण्यात आलेली आहे। तर उद्यापर्यंत शरद पवार गटाने पक्षासाठी काही नावं आणि चिन्ह कळवावीत असं निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे। पक्षाचं नवं नाव न सुचवल्यास अपक्ष म्हणून त्यांना मान्यता दिली जाईल। शरद पवारांच्या गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता देण्यात आली आहे, तर राष्ट्रवादी हा पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार यांच्याकडे गेलेलं आहे। हे मी नम्रपणे स्वीकारतो असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। अजित पवारांची ही पहिली प्रतिक्रिया आहे की मी हे सगळं नम्रपणे स्वीकारतो। घड्याळ आणि राष्ट्रवादी पक्ष हा अजित पवारांना मिळालेला आहे। तर शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर संख्याबळाच्या जोरावर एकनाथ शिंदे यांना पक्ष आणि चिन्ह देण्याचा निर्णय झाला होता आणि तोच न्याय आता अजित पवार गटाला देखील लावण्यात आलेला आहे। संख्याबळाच्या जोरावर राष्ट्रवादीबाबत निवडणूक आयोगाने हा मोठा निर्णय दिलाय। तर अजित पवारांकडे आता राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह जे आहे ते गेलेलं आहे। पुढे लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटासाठी हा एक मोठा धक्का, मात्र अपेक्षित निर्णय असल्याची प्रतिक्रिया इथे जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख यांनी सुद्धा दिलेली आहे। तर वरच्या दबावाखाली इलेक्शन कमिशनने हा निर्णय दिला अशी प्रतिक्रिया अनिल देशमुखांनी दिली आहे। तर हा काही धक्का नाही, आम्हाला अपेक्षित होतं। जे शिवसेनेच्या बाबतीत झालं तेच आमच्या बाबतीत झालं असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलेलं आहे। आता शरद पवार गटाला नवं नाव आणि नवं चिन्ह हे सुचवावं लागणार आहे, ज्याला निवडणूक आयोग मान्यता देईल। आता सध्या शरद पवारांच्या गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता देण्यात आली आहे। उद्यापर्यंतचा वेळ देण्यात आलेला आहे। उद्यापर्यंत 3 पर्याय द्यायचे आहेत नवीन नावासाठी आणि नवीन चिन्हासाठी। निवडणूक आयोगाने हा वेळ दिलेला आहे, तर राष्ट्रवादी पक्ष अजितदादांच्या आयोगाकडून हे शिक्कामोर्तब करण्यात आलंय। राष्ट्रवादी काँग्रेस चिन्ह आणि पक्ष अजित पवार गटाला देण्यात आलंय।